तर मंडळी, ही आहे औषधीयुक्त मोहफुलाची पुरणपोळी. असे हे मोहफूल असतात आणि पावसाळ्यातच ते येतात. आज खूप छान पाऊस पडत आहे, त्यामुळे मी आज ही मोहाची पुरणपोळी करायला घेतली आणि हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर इथे 1.5 वाटी हे मोहफूल मी इथे निवडून घेतलेले आहे. असे हे मोहफूल असतात, नरम असतात, त्यामुळे त्याला असे यामधील ज्या बिया आहेत त्या काढून टाकाव्या लागतात. तर हे पावसाळ्यातच येते आणि पारिजातकाच्या झाडाप्रमाणे फुलं जसे पडतात तसे हे गळतात. असे हे औषधयुक्त मोहफूल. तर इथे मी पुरणाकरता 1 वाटी तूर डाळ आणि 1 वाटी चणा डाळ अशा 2 डाळी घेतलेल्या आहे. तर 2 वाटीचं पुरण करणार आहे. दोन्ही डाळी छान अशा स्वच्छ धुवून घेतल्या. आता 2 वाटी करता मी इथे 6 वाटी गरम पाणी टाकलं आणि थोडं तेल टाकून कुकरवर डाळ ही शिजवण्याकरता कुकर गॅसवर ठेवला. इथे मोहफूलसुद्धा छान असे धुवून घेतलेले आहे. आता याला वाफून घ्यायचे आहे आणि कुकर पण झालेला आहे. जवळजवळ 5-6 शिट्ट्या होऊ दिला. आता कुकर खाली उतरून घेते. आता हे वाफवण्याकरता एका कढईत पाणी घेतलं आणि त्यावर बसेल इतक्या अशी ही गाळणी ठेवून आता याला 10 मिनटं वाफवून घेते आहे. कुकर पण थंड झाला, उघडून बघितला. बघा, डाळ खूप छान अशी शिजलेली आहे. आता ही हाच कुकर मी आता गॅसवर ठेवते आहे, कारण की आता यामध्ये गूळ टाकायचा आहे. तर इथे मी 2 वाटी डाळी करता 2 वाटी इथे गूळ घेतलेला आहे. आता हा गूळ जो आहे तो या डाळीमध्ये असा पूर्ण मिसळून घेते. मिसळल्यामुळं काय होते की याचं पाणी लवकर होते आणि आपलं हे पुरण शिजायला मदत होते. आता यामध्ये थोडंच मीठ टाकलं. मिठामुळं त्याचा स्वाद छान येतो आणि याला पुरण इथे शिजवायला ठेवलं. इकडे मोहफूलसुद्धा वाफून झालेले आहे. ते या मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घेऊन हे सुद्धा बारीक करून घेतले आणि हे मोहफुलाचं जे आता गर आहे, आता आपण जे पुरण शिजवायला घेतलं यामध्ये हे आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. म्हणजेच हे पुरणासोबत हे आपल्याला गर हा शिजून घ्यायचा आहे. तर हे बघा, इथे पुरण आपलं शिजणं सुरू आहे. गूळ टाकून झाला, आता पुरण शिजणं सुरू आहे. त्याचमध्ये आता मी इथे गर टाकते. आता हा सुद्धा चांगला असा मिसळून घ्यायचा आणि याला शिजण्यासाठी काही वेळेपर्यंत शिजू देऊया. आता गॅसची जी पॉवर आहे ती मीडियम हायमध्ये आणि लक्ष देत हे आपल्याला पुरण शिजून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आता कलर चेंज झालेले आहे आणि हे पुरण पण घट्ट आलेले आहे. आता हे ओळखायचं कसं, तर एखाद्या प्लेटमध्ये थोडं टाकून बघायचं, त्यावर थोडी साय आली की समजून जायचं की हे आपलं पुरण झालेलं आहे. तर आता हे पुरण पूर्णपणे झालेलं आहे. गॅस बंद केला आणि पुरण हे खाली उतरवून घेतलं. पुरण हे लवकर आळत आलं की समजून जायचं की आपलं हे पुरण झालेलं आहे. आता हे पुरणामध्ये मला विलायची पावडर, थोडीशी वेलची पूडसुद्धा मी टाकून घेतली. आता हे मला बारीक करायचं आहे, तर घरच्या या गाळणीमधून मी ते बारीक करते आहे. पुरण जे आहे ते मी बारीक करून घेतलं आणि यामध्ये थोडी जायफळसुद्धा अशी किसून टाकली. जायफळामुळे छान असा स्वाद येतो. आता हे पुरण झालेलं आहे आपलं पोळी करण्याकरता तयार. कणिक म्हणजेच गव्हाचे पीठ मी आधीच बारीक गाळणीने गाळून याला अर्ध्या तासापूर्वीच याला छान भिजून ठेवले होते आणि आता छान त्याला तेल थोडंसं पाणी लावत आणखी छान त्याला असं मऊ करून घेतलं. छान मुलायम अशी आपली कणिक पुरणाची तयार झालेली आहे. आणि इकडे आता मला यामध्ये जो आपण याच्यासोबत जो सार खातो आंबट गोड, तो मी आधी करून घेते आहे. आता आंबट गोड एक सार बनवण्याकरता 3 चमचे इथे मी आमसूल पावडर घेतलं आणि जवळजवळ अर्धा ग्लास म्हणजे छोट्या वाटीने 3 वाटी इथे यामध्ये पाणी टाकलं आणि त्यानुसार त्यामध्ये गूळ टाकला. आता गूळ टाकल्यानंतर याला असं गॅसवर गूळ विरेपर्यंत शिजून घ्यायचं. गूळ विरला की थोडा वेळ झाला की आपल्याला तो गॅस मग बंद करायचा. म्हणजेच हा आता मोहफुलाची जी पुरणपोळी आहे त्यासोबत असा आंबट गोड जो एक सार खाल्ला जातो तो हा आपला तयार होईल. तर हे आता पोळी करण्याकरता छोटी एक उंडी घेतली आणि पाती केली. आता पातीमध्ये हे जे पुरण भरलं, आता हे पुरण पूर्णपणे या पातीमध्ये असं भरून घ्यायचं आणि त्याचं तोंड बंद करायचं. आता हे बंद झाल्यानंतर हे मात्र पिठावरच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे.
आणि पोळी लाटताना हलक्या हातानेच पोळी लाटायची, म्हणजे ती आपलं पुरण बाहेर वगैरे निघणार नाही. कणिक चांगली असल्यामुळं छान अशी पोळी तयार होते आणि इकडे विदर्भामध्ये अशीच पोळी केली जाते. तर याप्रमाणे ही हलक्या हाताने अशी तव्यावर टाकायची आणि समजा वर काही आपल्याला पुरण दिसत असेल तर त्यावर सुद्धा अशी कणिक टाकायची. तर इथे तुपाचा वापर केला जात नाही, तर अशी खालून चांगली शिजल्या गेली की अशी पलटून त्याला खालून वरून पलटून अशी ही पोळी तयार करायची. तर अशा मी तुम्हाला 2 पोळ्या अशा करून दाखवल्या आहे. तर हे बघा, दुसरी पण पोळी तयार झाली. आता हे खायची कशी ते आपण आता प्लेटमध्ये घेऊया. तर आणखी ही पोळी जी आहे ती जवसाच्या तेलासोबत खाल्ल्या जाते. तर हे जवसाचं तेल आहे, हे मी घाणीतून तेल आणलेलं आहे शुद्ध. आता हे गरम करून या पोळीवर घेतल्या जाते. तर हे मी आता असं गरम करून घेते आहे. तर आता प्लेटमध्ये घेऊया. तर अशी ही मोहफुलाची पुरणपोळी. तर ही पावसाळ्यामध्येच खूप पाऊस असतो त्यावेळेला ही पोळी अशी खाल्ल्या जाते. ही अशी आंबट गोड सारसोबत किंवा जवस तेल असं गरम करून त्या पोळीवर घेऊन असं खाल्लं जातं. तर आधी पूर्वीच्या काळी असेच गोष्टी ज्या निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत त्याचे उपयोग असे केले जात होते आणि हे औषधीयुक्त पण राहत होते. तर अशीच ही माझी आजी पणजीपासूनची जी ही रेसिपी आहे, हे मी माझी आजी करायची घरामध्ये मी बघितलं आहे, म्हणून मी सुद्धा असं करते आणि आज मी केली आणि ती तुमच्यासोबत व्हिडिओ असा शेअर केलेला आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि आजचा माझा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि हो, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.